हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं कोकण आनंद ह्या चॅनलवर सहर्ष स्वागत। आता आपण चाललोय गवर आणायला। तर गवर आणायच्या आधी तिच्या काठ्या असतात त्याला तिरडा म्हणतात, ते आणायला चाललो आम्ही रानात। तर त्याची तयारी माझ्या मागे दिसत असेल, सूप वगैरे त्याची तयारी चालू आहे। तर आता आपण जाऊया, थोड्याच वेळात दाखवते मी तुम्हाला सगळं। तर तुम्ही बघू शकता सगळ्या बायका गवर आणण्यासाठी रानात चाललेल्या आहेत। तर सगळे चालतोय, खूप वरपर्यंत चालायचं। तर दाखवते तुम्हाला वर गेलं तर तुम्ही बघू शकता सगळी जण गवर आणायला चालत आणि रानात वाटे तिरडा म्हणजे हे झाड असायला तिरडा बोलतात, ते काढत चालले। माझ्या मागे बघू शकता रुपाली मामी बघ, तिच्या हातात सुद्धा तिरडा आहे, घेऊन चालले आता। तर तुम्ही बघू शकता आम्ही सगळे रानात एका ठिकाणी थांबलोय। आता ह्या ठिकाणी गौरीच्या ज्या तिरड्या असतात, ज्या काट्या असतात त्यांची पूजा आणि मग त्या बांधल्या जातात। तर तुम्हाला दाखवते मी, तयारी चालू आहे, आता पूजा होईल त्यानंतर। तुम्ही बघू शकता या ठिकाणी दोन जण खूप आहे, या ठिकाणी दोन जण आहेत, श्रवण आणि श्रेया, जे तिरडा काढतात। आपण बघूया, त्याला खूप जास्त तिरडा भेटले। श्रेया बिचारी शोधते, तिला अजून तिरडा सापडत नाही, पण भेटेल तिला, बघूया। तर बघू शकता इथे गौरीची पूजा चालू आहे, सगळ्या पूजा करताना दिसत आहे। चालू आहे, बघू शकता तिला नथ गंध सगळं लावलेलं आहे। तर आता इथे सगळ्यांची पूजा करून झालेली आहे, आता आरतीची तयारी चालू आहे। तिला गौऱ्या सजवली वगैरे आहे, आता आरती चालू झाली आहे, तर बघूया।
वेशा नरहरती लाला पद पंकज वेशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवारीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी चरण डोळ्यान पाणीन सुखसुते प्रेमे अलिंगनानंद पूजन भावे ओवाळीन मने नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या ब्रह्मं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा पूजा करावा प्रतिकृतभावा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि अजितं केशवं नाम नारायण कृष्ण दामोदर वासुदेवं हरि श्रीधर माधव गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र रामा हो तरी ब्रह्मा हो तोडी गोपाचे आनंद करणे रामदास हो जय रामा हो पतित पावन रामा हो दीननाथा हो तुमचे चरणी माता हो दीनबंधू हो रामदास बंधू हो गौरीच्या नंदना मोरया संभाळा आपले भक्तजना गौरीच्या नंदना मोरया भक्तजना सदा सर्वदा माझा पडावा उपदेशू नको गुणवंता रघुनायका मागणी उपासनेला विचार मागे देव सदा शिषदान मागे सकर्मयोगे वैगार व्हावे सर्वांगी मंगल बोल व्हावे ज्या शरीरे मजाय माझे त्या शरीरे निजरूप तुझे विठे तो मस्त जाणताने ते तुझे सगळे पाय दोन्ही गणपती बाप्पा तर अशा प्रकारे गौरीची आरती झालेली आहे आणि सगळ्या बायका एकमेकींना हळदी कुंकू लावतात, प्रसाद वाटतायत. माझ्या मागे दिसत असेलच तुम्हाला, त्या बघा त्या साईडला सगळ्या आजूबाजूला सगळ्या बायकाच आहेत, त्या सगळ्या एकमेकींना हळदी कुंकू लावतायत, प्रसाद वाटतायत. हा तूच खा. एकमेकांना हळदी कुंकू लावतायत बायका, प्रसाद वाटतायत. आता माझ्यासोबत मामी आहे, तिची आत्ताच पूजा झालेली आहे गौरीची. तिडा तो बांधून झालेला आहे, आता तो ती घेऊन जाणार. तर मामी मला सांग की गौरीची पूजा वगैरे का करतात आणि कशासाठी? तर नमस्कार, मी श्रुती तोडणकर. गौरीची पूजा म्हणजे आता बघा आपली गौरी गणपती येतात, भाद्रपदाच्या चतुर्थीला आपले गणपती येतात आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी आपलं गौरी आवाहन असतं. म्हणजे त्या दिवशी आपली गौर अक्का येते, म्हणजे जी माहेर वशणी असते ती 1.5 दिवसाची असते. ती त्या दिवशी जेव्हा गौरी आवाहन असतं त्या दिवशी तिला आपण सगळ्या गावातल्या ज्या ग्रामस्थ महिला असतो त्या सर्वजणी आपण तिला आपल्या ज्या राणावनात कुठे असेल तिथून तिला आपण घेऊन येतो. ती 1.5 दिवसाचीच असते फक्त. ओके, तिचे लाड करण्यासाठी आपण तिला घरी करू असं म्हणू शकतोच आपण. हो, तर लाड करणार म्हणजे आता तिला घरी जाऊन सगळं तिचा सौभाग्य अलंकार जो काय असतो तो तिला चढवणार, तिला सजवणार, नवीन साडी. हा तिरडा पण बांधणार तिला? हो, हा आपण जो आता पूजेचा तिरडा घेतलेला आहे तो सुद्धा तिला बांधणार. एक हातापायाची गवर असते तर दुसरी टोपल्यातली गवर असते. अशा 2 प्रकारच्या गवर अक्का असते आपल्याकडे. तर आपली ही आहे ती टोपल्यातली गवर अक्का आहे. पूजन झालेले आहे, सगळ्या बायका आहेत, त्यांना आपण उखाणा घ्यायला लावणार आहोत. तर पहिली मामीपासून सुरुवात करूया आपण. उतरले अयोध्यात, वाढली हिंदुस्थानाची शान, राजेंद्र रावांचे नाव घेते, राखून सर्वांचं मान. मामीचा उखाणा झालेला आहे, अत्यंत कमाल असा उखाणा. खाली हरिण घेते विसावा, शिरीष नावाचं नाव घेते, आशीर्वाद असावा तुमचा. पापडावर पापड, पापडावर लोणचं, लोणच्यात मसाला, रुपेशरावांचं नाव घ्यायला आग्रह कशाला. पैठणीवरती शोभते नाजूक मोरांची जोडी, समीर रावण मुले आली आयुष्याला गोडी. कमाल कमाल. तो गरुड पक्षी अविनाश रावांचे नाव घेते, मंगळागौरी दिवशी. वा कमाल. मामी राम बसले रथात, रथ गेले व चंद्रकांत रावाचे नाव घेते, गौरी पूजनाच्या सणात. वा कमाल. सगळ्यांनी गौरी पूजन स्पेशल उखाणा घेतलेला आहे. आता शेवटची मामी राहिलेली. तिरंगी झेंड्यात अशोक चक्राची खून, तिरंगी झेंड्यात अशोक चक्राची खून, अभिनय रावांचं नाव घेते, तोडणकरांची सून. वा कमाल असा उखाणा घेतलेला आहे. आता सगळ्या बायका तिरडा बांधून सूप घेऊन चालल्यात. सगळ्या आता बायका पूजा करून तिरडा घेऊन चालल्यात.
आधीच बसली आहे, तीच गौरी आहे असं बघू शकता, पाटावरतीच बसली आहे. गवर आणले, त्याची पूजा चालू आहे. मग हीच गवर आत घेऊन जाणार. याच नंतर ह्या गौरीच्या तिरड्या हातापायाच्या आणि टोपलीच्या गौऱ्या लागतील, त्या आपण ते बघूच पुढे कसं होतंय. गौरीचं घरात स्वागत करतायत. पाणी ओवाळून टाकलंय, पायावर पाणी. आता हा आत घेऊन जातील. गौरीची छोटी छोटी पावलं सुद्धा उमटवलेली आहेत, आपण बघू शकतो. तिला आत घेऊन चाललेली. तर बघू शकता तिरडा हा देवासमोर ठेवलेला आहे. थोड्याच वेळानंतर टोपलीची गौरी तयार होईल ह्याच तिरड्यापासून. तर ती आपण बघूया कशी बनवतात. गौरी घरात आलेली आहे आणि ह्याच टोपलीला तो तिरडा बांधला जाणार आहे. माझ्या मागे जी टोपली दिसते ती, त्याचं थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेन कशी तिला सजवतात. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर ह्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता इथे हातापायची गवर आहे, तिला साडी नेसवत आहेत. तर बघू शकतो आपण निळ्या रंगाची अशी छान सुंदर अशी साडी आहे, तिला नेसवते मामी.
छान अशी नेसवलेली आहे, कंबरपट्टा सुद्धा आहे, सुंदर अशी रंगवारी नेसवलेली आहे मामीनी, बघू शकता तुम्ही. आता तिला बाकीचे दागिने घातले, कानातले, नथ, पैंजण, बांगड्या, पाटल्या अशा सगळ्यांनी. तर बघूयात आपण आता बघू शकतो देवी गौरीला छान असे दागिने घालते, कंबरपट्टा, मंगळसूत्र, असे कानातले, बांगड्या हिरव्या छान सजवले तिला. अजून चालू आहे, होईल थोड्याच वेळात. नको काढायचे एकदम गळ्यावर घेता. आता गौरीला जोडवी आणि मासोळी घालू देत आहे. आपण बघू शकतो मामी पायात मासोळीने जोडवी घालतीये. देवीला दागिने बांगड्या घातल्यात, फक्त आता मासोळी बाकी आहे. तर अशा प्रकारे हातापायची गवर तयार झालेली आहे. सुंदर असे दागिने, नऊवारी साडी, वेणी वगैरे घातलेली आहे. तर आपण बघू शकता. आवडली तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका. तर तुम्ही बघू शकता ही टोपलीतली गवर आहे, जिला आता आपण रानातनं तिरडी आणली होती, ज्या काठ्या त्या बांधून गवर तयार करतायत. मामी गवर बा करते, बघू शकता. त्यानंतर तिला साडी नेसवली जाईल, दागिने घातले जातील. अशी असते हातापायची वेगळी आणि ही टोपलीतली गवर आहे ही वेगळी असते. हिला पूर्ण
बघू शकता टोपलीतली गव अशी सुंदर अशी तयार झालेले दागिने, तिला गजरा सगळा घातलेला आहे वेणी. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा.